बुलढाणा नगर परिषदेसाठी दुसऱ्यांदा नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये ज्या उमेदवार आहेत महाविकास आघाडीच्या लक्ष्मी काकस आपल्या सोबत आहेत। ताई, काय सांगाल तुम्ही? दुसऱ्यांदा नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढतायत। बुलढाणा शहरासाठी कोणता विकास करायला आवडेल तुम्हाला? आम्ही बुलढाणा शहराला सर्वात प्रथम साफसफाई देणार, स्वच्छता देणार, बुलढाणा शहराला स्वच्छ पाणी देणार। जे काही अगोदर आम्हाला मुद्दे माहिती भेटले होते ते लोकांना आम्ही स्वच्छ पाणी देऊ, हे देऊ। 8-8, 10-10 दिवसांनी शहराला पाणी पुरवठा होत नाही आणि जे काही महिलांच्या समस्या असल्या त्या आम्ही नगरपालिकेपर्यंत महिलांना मी निवडून आल्याच्यानंतर येऊ द्यायचं काम पडू देणार नाही। मी त्यांना घरपोच सेवा देईन, जन्म मृत्यू दाखले घरपोच सेवा देणार, भ्रष्टाचार मुक्त बुलढाणा शहर करणार। म्हणजे जे स्थानिक आमदार आहेत ते सतत दावा करतात की मी बुलढाणा शहराचा मोठ्या प्रमाणामध्ये विकास केलाय। खरंच वाटतं तुम्हाला विकास झाला बुलढाणा शहराचा? नाही, विकास हा त्यांनी त्यांचा स्वतःच्यासाठी विकास केलेला आहे आणि त्यांचे गाड्या काय जे असतील ते त्यांनी त्यांचा स्वतःचा विकास करून घेतलेला आहे। सतत वरड होते बुलढाणा शहराला पाणी पुरवठा होतो तो 15 दिवसाआड पाणी पुरवठा होतो। त्यासाठी काही विजन आहे का तुमचं की दररोज पाणी भेटलं पाहिजे शहरातील नागरिकांना? हो, त्यासाठी आम्ही शहराला रोज पाणी पुरवठा देऊ। शहरात अनेक ठिकाणी कचरा साचलाय, नाल्या तुडुंब भरल्यात। काय वाटतं तुम्हाला की हा जो शहराची जी अस्वच्छता आहे ती कुठेतरी नगरपालिकेच्या माध्यमातून नगरपालिका कमी पडते? ही जे स्वच्छता आणि हे लोकांच्या ज्या समस्या आहे की वेळेवर कचरा गाडी येत नाही, ते आम्ही वेळेवर रोज सांगू त्यांना की रोज साफसफाई आणि कचरा गाडी पाठवू। यापूर्वी सुद्धा तुम्ही नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढली होती, आता सुद्धा तुम्ही नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढतात। मागच्या वेळी तुमचा पराभव झाला तर मात्र यावेळी तुम्हाला जनता मतदार आहे ते निवडून देतील का? हो, तसा जनतेतून आम्हाला खूप सारा हे वाटत हे जनताचा प्रतिसाद भेटत आहे की आम्ही निवडून येऊ, हे जनतेतून आम्हाला दिसत आहे। आता तुम्ही स्वतः महिला आहात, बुलढाणा शहरामध्ये महिलांसाठी काय करायला आवडेल तुम्हाला? की टॉयलेट बाथरूमची व्यवस्था नाही, मला असं काही करायला आवडेल तुम्हाला? हो, मी महिलांसाठी जेवढे माझ्याकडून जे प्रयत्न होतील ते मी महिलांसाठी शहरामध्ये प्रयत्न करेन। तुम्ही सुद्धा आता निवडणुकीच्या रिंगणात आहात, समोर शिंदे शिवसेना यांची सुद्धा महिला उमेदवार आहे, तिकडनं वंचित बहुजन आघाडीची उमेदवार आहे, आणखी भाजपाच्या उमेदवार आहेत त्या सुद्धा महिला आहेत। चारही महिला उमेदवारीच्या या रिंगणात आहेत। तुम्हालाच काय निवडून द्यावं मतदारांनी? कारण की माझे मिस्टर जे आहे त्यांचे कामं खूप छान आहे। त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा लोकांचे म्हणजे 100 ते 150 बॉड्या त्यांनी स्वतः हे केलेले आहे। म्हणजे ज्याचे कोणी नातेवाईक सोबत नसताना सुद्धा त्यांनी स्वतः ते काम केलेलं आहे। रात्रंदिवस ते लोकांची खूप कामं करत राहतात आणि याच्यानंतरही ते करतील। वाटतं तुम्हाला की आता तुम्हाला विश्वास आहे की मतदार निवडून देतील तुम्हाला? हो, नक्कीच। तर या होत्या महाविकास आघाडीच्या उमेदवार लक्ष्मी काकस। त्यांना विश्वास आहे की जी नगर परिषदेची निवडणूक होते त्या नगराध्यक्षपदी विराजमान होतील आणि जे काही त्यांना विकास करायचा आहे शहराचा तो विकास नगराध्यक्ष झाल्याच्या नंतर त्या नक्कीच करतील, अशा प्रकारचा विश्वास त्यांनी या ठिकाणी दाखवला आहे। कॅमेरामन नीरज देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।